श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग आज आपला विषय आहे स्वामी प्रगट दिन विशेष. 11 दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे. 31 मार्च ते 10 एप्रिल स्वामी महाराजांची ही उच्च कोटीची सेवा आपल्याला करायचं आहे. मी दुसरा एक व्हिडिओ बनवलेला आहे 21 दिवसाची सेवा स्वामी प्रगट दिन विशेष. जे तुम्ही करत असाल तर ती सेवा चालू ठेवायची आहे. ज्यांना कोणी 21 दिवसाची सेवा जमत नसेल किंवा केली नसेल, माझा व्हिडिओ बघितला नसेल, तर स्वामी प्रगट दिन निमित्त विशेष ही सेवा 11 दिवसाची सेवा ही करायची आहे. तुमच्या जीवनातलं सोनं करण्याची ही सेवा आहे. तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट असू द्या, कोणतेही दुःख असू द्या, काही तुमच्या व्यवसायामध्ये अडथळा येत असेल, मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, संतान प्राप्तीसाठी काही अडथळे येत असतील किंवा तुमच्या घरामध्ये खूप काही संकटे असतील, तर तुम्ही फक्त ही 11 दिवसाची स्वामी सेवा करा. ही स्वामी महाराज तुमची 11 दिवसामध्येच तुम्हाला परिचिती येईल. स्वामी महाराजाचा 11 दिवसातच अनुभव येईल. 11 दिवसाची ही संकल्पयुक्त सेवा आहे. अशी तर आपल्याला स्वामींची नित्य सेवा करायची असते, पण हे स्वामी प्रगट दिन आहे 10 एप्रिलला. त्याच्यासाठी आपल्याला काही विशेष संकल्पयुक्त आपल्या काही मनोकामना पूर्ण करण्यासाठी ही 11 दिवसाची सेवा आज मी सांगणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, समजा तुम्हाला खूप धावपळ आहे, तुम्हाला जमत नसेल, छोटे मुलं असतील किंवा जॉईंट फॅमिली असतील, तुम्हाला 21 दिवसाची सेवा झाली नाही, 11 दिवसामध्ये पण तुम्हाला काही स्वामींची सेवा घडत नसेल, तर मी आज सोपी सेवा सांगणार आहे. ती संकल्पयुक्त मनाभावाने करा. तुम्हाला 11 दिवसातच तुमची प्रचिती, स्वामी तुम्हाला प्रचिती दाखवतील. तर आपल्याला जर जमत असेल तर 11 दिवस 11 श्री स्वामी समर्थ सार अमृत ग्रंथाचं 11 पारायण करा. जर जमत नसेल तर दररोज 3 अध्याय करा. ते पण जमत नसेल तरी रोज 2-2 अध्याय वाचून तुम्ही 11 दिवसापर्यंत 3-4 पारायण तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला 3-3 अध्याय वाचून 7 दिवसामध्ये 1 पारायण होतं आणि 14 दिवसामध्ये 2 पारायण होतात, असं पण तुम्ही करू शकता. आणि दररोज आपल्याला 11 माळे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं संकल्पयुक्त 11 दिवस 11 माळी दररोज करायचं आहे. तुमचे काही मनोकामना पूर्ण करायचं असेल तर एकाच वेळेमध्ये एकाच आसनावरती आणि 11 माळी 11 दिवस दररोज श्री स्वामी महाराजांना पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. दररोज संकल्प करायची गरज नाही. तर तुम्ही 11 दिवस 11 वेळेस श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करा आणि तुम्ही अनुभव घ्या. आणि त्याचप्रकारे तारक मंत्राचं सुद्धा आपल्याला तसंच 11 दिवस 11 वेळेस तारक मंत्र दररोज म्हणायचा आहे आणि ही सेवा पण संकल्पयुक्त करायची आहे. किंवा तुम्हाला गुरुचरित्रामधलं 14वा अध्याय दररोज एक वेळेस 11 दिवस दररोज हा अध्याय वाचायचा आहे. तुम्हाला बघा, तुमच्या ज्या काही संकट आहेत, ज्या काही दुःख आहेत, जे काही दारिद्र्य आहेत, ते सगळे स्वामी महाराज तुम्हाला 11 दिवसामध्येच प्रचिती येईल. पण ही 11व्या दिवशी 31 मार्चला आपल्याला संकल्प करायचा आहे आणि ही 11 दिवस ही सेवा करायची आहे. तुमचं व्यापारामध्ये खूप काही अडथळे आहेत, तुमच्या जीवनामध्ये खूप काही संकटे आहेत, तुम्हाला काही मार्ग दिसतच नाही किंवा तुम्हाला कोणी मार्ग दाखवणारं सुद्धा नाही. बघा, काही परिस्थिती अशी असते की संकट आले तर आपलेसुद्धा दूर होऊन जातात, आपलेसुद्धा आपल्याला मदत करत नाहीत. त्यांच्याकडे खूप काही मदत करायसारखं, आपल्याला मदत करायसारखं असतं, पण आपलेही लोक आपल्याला मदत करत नाही. ज्यावेळेस आपल्यावर दुःखाचं डोंगर पडतं, ज्यावेळेस आपल्याकडे दुःख येतं, त्यावेळेस आपलेही दूर जातात. ज्यावेळेस आपले चांगले दिवस असतात आणि जे आपले असतात ते आपल्या जवळ माशासारखे भोवत असतात. म्हणून आपण आपल्या दुःखामध्ये जर कोणी आपलं असतं तर ते आपले गुरु महाराज श्री स्वामी समर्थ महाराज, हे महाराज हे आपले असतात. आणि त्यांच्या शरणला गेले तर ते आपल्याला पोटीशी घेतात आणि त्यांच्या खुशीमध्ये घेऊन, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, असं हळूवार आपल्या कानात सांगतात.
आणि आपले हळूहळू आपले सगळे प्रश्न सुटतात आणि आपले जीवन आपल्या रुळावर आणून सोडतात. आणि स्वामी महाराज हे आपले माऊली, आपली आई आहे, आपले पोटीशी घालणारी माऊली आहे, आई महाराज आहे, गुरु आहे, देव भगवंत आहे, ब्रह्मांड आहे, सगळे काही नाते महाराजांशी जुडलेले आहेत. फक्त महाराजांना अनन्य भावाने, समर्पित भावाने आपल्याला शरण जायचं आहे आणि महाराजांची सेवा करायची आहे. महाराजांच्या चरणी आपल्याला समर्पण व्हायचं आहे. आणि आपले प्रश्न सुटलं की आपण महाराजांची सेवा करायला सोडतो, किंवा प्रश्न सुटले नाही तरी पण सोडतो, असं नाही. बघा, अशी महाराजांची संबंध ठेवायचं. जरी हारलो तरी मी तुझाच आहे, जरी मी जिंकलो तरी मी तुझाच आहे, जरी मी जिंकली तरी मी तुझीच आहे, आणि जरी मी हारली तरी मी तुझीच आहे. असं नाही, हारली तर मी तुझा नाही, जिंकलो तर मी सोडून द्यायचं, असं करायचं नाही. तर महाराजांशी कनिष्ठ अनन्य भाव, एकाग्र भावाने महाराजांचं संपर्क जोडायचा आहे, महाराजांची सेवा करायची आहे. महाराजांचा संपर्क कधीही तोडायचं नाही, महाराजांचे अलग व्हायचं नाही. ह्या दुनियामध्ये दुःख आलं तर हे महाराजच आहेत आपल्या त्या दुःखातून बाहेर नेणारे. आपल्या दुःखातून सुखामध्ये मार्ग दाखवणारे हे गुरु आहेत, हे साक्षात ब्रह्मांड नायक आहेत. म्हणून आपल्याला अनन्य भावाने त्यांना शरण जायचं आहे, त्यांची सेवा करायची आहे. नित्यसेवावर माझे खूप काही व्हिडिओ आलेले आहेत. नित्यसेवा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं आपल्याला 11 माळी श्री स्वामी सारामृतांचे 3 अध्याय दररोज, 1 माळ गायत्री मंत्र, एवढीही सेवा आपण दररोज करायची आहे. कधीही कोणत्याही वेळेत तुम्ही ही नित्यसेवा करा. सकाळी करू शकता, दुपारच्या वेळेस करू शकता, संध्याकाळी करू शकता. कधीही 10-15 मिनटाची ही सेवा आहे. स्वामीला हे 10-15 मिनटं द्यायचं आहे आणि त्यांची सेवा करायची आहे. बघा तुमच्या जीवनामध्ये काय घडतं, आणि ज्या गोष्टी अशक्य होत्या, तुम्ही कल्पनासुद्धा कधी केल्या नाही, त्या गोष्टी तुमच्याशी घडायला लागतात. आणि जे नव्हतं तिथंच होतं करून टाकतात. स्वामी कुठं नेऊन सोडून देतात. फक्त स्वामी सेवा आपल्याला करायची आहे. आणि स्वामी प्रगट दिन हे 10 एप्रिलला स्वामी प्रगट दिन आहे. त्यानिमित्त संकल्पयुक्त सेवा केलेली हे लवकर आपले इच्छा पूर्ण होतात आणि ती स्वामीपर्यंत पोहोचतात असे म्हणतात. म्हणून संकल्पयुक्त सेवाला खूप महत्त्व आहे. म्हणून आपल्याला ही 11 दिवसाची विशेष संकल्पयुक्त सेवा आज मी सांगितली आहे. 31 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत तुम्ही 11 पारायण करू शकता श्री स्वामी सारामृतांचे. 11 माळ श्री स्वामी समर्थ जप, 11 वेळेस तारक मंत्राचं, आणि 11 दिवस आपल्याला गुरुचरित्राचं 14वा अध्याय वाचायचा आहे. तर ही आपल्याला सेवा आपल्याला 31 मार्चपासून चालू करून 10 एप्रिलपर्यंत आपल्याला ही संकल्पयुक्त आपल्या स्वामी समर्थ प्रगट दिननिमित्त सेवा संपन्न करायची आहे. आणि प्रगट दिन दिवशी आपल्याला स्वामी मंदिरात, मठामध्ये जाऊन स्वामी महाराजांना नमस्कार करून, नारळ खडीसाखर अर्पण करून, यथाशक्ती नैवेद्य, केळी वगैरे दाखवून, विनंती करून, पाया पडून यायचं आहे. तर ही माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.